श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आपल्या आयुष्यातील सर्वात भाग्याचा आणि चैतन्यमय काळ आता जवळ येत आहे. 9 एप्रिल ते 15 एप्रिल 2026 या काळात स्वामी समर्थांचा पुण्यतिथीनिमित्त श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह येत आहे. आपल्यापैकी अनेकांना या सेवेत सहभागी व्हायची ओढ असते, पण मनात अनेक शंका असतात. कोणते नियम पाळावेत, आहार कसा असावा, घरी पारायण कसं करावं? काळजी करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमची सेवा परिपूर्ण करण्यास मदत करेल. पारायणाचे स्वरूप. स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त हे 7 दिवसांचे पारायण तुम्ही सामूहिकरित्या स्वामी समर्थ केंद्रात जाऊन किंवा वैयक्तिकरित्या घरीही करू शकता. ज्यांना केंद्रात जाणं शक्य नाही त्यांच्यासाठी घरच्या घरी ही सेवा कशी करावी हे आपण पाहूया. त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या स्वामी परिवारात सामील होण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. सर्वात महत्त्वाचा आणि वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे महिला गुरुचरित्र पारायण करू शकतात का? तर याच उत्तर आहे हो. दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र हा मराठी प्राकृत ग्रंथ महिला आणि पुरुष दोघेही तितक्याच श्रद्धेने वाचू शकतात. फक्त एकच काळजी घ्यायची की ती म्हणजे आपल्या मासिक धर्माचे योग्य नियोजन करूनच पारायणाला सुरुवात करावी. ग्रंथाची स्थापना आणि पावित्र्य. पारायण करताना चौरंग किंवा पाटावर ग्रंथाची मनोभावे स्थापना करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, या 7 दिवसात ग्रंथ एकाच ठिकाणी असावा, तो वारंवार हलवू नये. वाचन सुरू असतानाच ग्रंथ उघडा ठेवावा. वाचन पूर्ण झाल्यावर तो पिवळ्या किंवा लाल वस्त्राने झाकून ठेवावा. ग्रंथावर कोणतीही इतर वस्तू ठेवू नका. त्याचं पावित्र्य जपा. ग्रंथ वाचनाची वेळ. वाचनासाठी पहाटेची वेळ ही सर्वोत्तम मानली जाते. शक्यतो दुपारी 4 वाजेपर्यंत आपलं वाचन पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. पण एक खास गोष्ट लक्षात ठेवा, दुपारी 12 वाजता ते 12:30 पर्यंत या वेळेत आपले स्वामी महाराज भिक्षेला जातात. त्यामुळे या अर्ध्या तासाच्या काळात वाचन थांबवावं. आहार आणि दिनचर्या. आहाराबाबत बोलायचे झाले तर या काळात पूर्णपणे सात्विक आहार घ्यावा. तुम्ही चपाती, बटाटा, दुधी, भेंडी, ताक किंवा दही घेऊ शकता. पण लक्षात ठेवा, कांदा, लसूण, मांसाहार, बाहेरचं अन्न, डाळी या गोष्टीमुळे वर्ज्य आहेत. तसेच पारायण काळात ब्रह्मचर्याचा काटेकोर पालन. गादीवर न झोपता जमिनीवर सतरंजी किंवा चटई टाकून झोपावं. ही शरीराच्या आणि मनाची एक प्रकारची शुद्धीच आहे. नित्यसेवा. पारायण सुरू असताना घरात अखंड दिवा तेवत राहील याची काळजी घ्या. रोजच वाचन संपल्यावर संध्याकाळी विष्णू सहस्रनाम आवर्जून वाचा. यामुळे सेवेदरम्यान कळत नकळत झालेल्या दोषांचे निवारण होतं. तसेच तुम्ही जे सात्विक जेवण बनवाल त्याचा रोज स्वामींना नैवेद्य दाखवायला विसरू नका. काही विशेष सूचना. जर पारायण काळात सुतक किंवा विटाळ आला तर स्वतः वाचन करू नये. अशावेळी कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीकडून किंवा ब्राह्मणाकडून ते पूर्ण करून घ्यावं, कारण एकदा सुरू झालेलं पारायण खंडित करू नये. गुरुचरित्र वाचत असताल तरी आपली रोजची नित्यसेवा जसं की समर्थ जप आणि सारामृत पठण हे सुरूच ठेवावं. असं म्हणतात की गुरुची कृपा पाठीशी असेल तर कोणतेही ग्रह नक्षत्र तुमचं वाईट करू शकत नाहीत. ही 7 दिवसांची सेवा तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणि गुरुबळ नक्कीच वाढवेल. तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट्समध्ये नक्कीच विचारा. तुम्हा सर्वांना या अलौकिक सेवेसाठी मनापासून शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून त्यांनाही या सेवेत सहभागी करून घ्या. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. श्री स्वामी समर्थ.